की कृपा से सब काम हो रहा है। गौ माता की कृपा से सब काम हो रहा है। गौ मैया की कृपा से सब काम हो रहा है। गौ मैया की कृपा से सब काम हो रहा है। करती हो गैया मैया मेरा नाम हो रहा है। करती हो गैया मैया मेरा नाम हो रहा है। काय झालंय कुठं पोचलंय काय अजून टाकून घ्या परिवार भी तुम ही हो, तुम ही हो मेरी नैया। परिवार भी तुम ही हो, तुम ही हो मेरी नैया। तुम ही हो माँ साहब। नारायण गोवर्धन फावडे, राहणार आडीव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. ही आमच्या मुलानं ही दंतमंजनचे पावडर घरी घेऊन आली होती डबी. ही गायीच्या शेणापासून आणि गोमित्रापासून बनवली. ह्याची आवड असल्यामुळे हिनं दात घासायला चालू केलं. पण मला जो दाताचा आजार होता किंवा या दातातनं रक्त येत होतं, ह्याच्यापासून नीट होईल असं मला वाटलं नाही. फक्त गायचा हा ह्या आवडीनं मी घासायला चालू केलं. पण ह्याच्यापासून माझा ऑटोमॅटिक दाताचा ती आजार बरा झाला. आणि त्याची आवड असल्यामुळे आज मी इथं भेट द्यायला आलो बघायला. तुमच्या मुलाला कुठून माहिती मिळाली होती? मुलाला कुठून मिळाली माहित नाही. ते मुलगा बघायला आला होता इथं. त्याने काहीतरी न्यावं येत म्हणून ती दंतमंजनची बाटली घेऊन आला होता. किती दिवस? एक बाटली म्हणजे मी बंद होतं हे मला माहितच नव्हतं ना. त्याच्यापासून ती बंद होईल असं मला माहित नव्हतं. फक्त गोमित्र आणि शेण आणि खिलार गाय ह्याची आवड असल्यामुळे हे घासायला चालू केलं. नाही वापरायला लागल्यामुळे किती दिवसात बंद झालं? एक 10 ते 15 दिवसात बंद झालं. परत तुम्ही कुठून घेतलं मग? कसं परत?
परत मी तुमचं ह्याच्यावरनं नंबरवर फोन केला. हा. इकडे काय मला मी पायानं अपंग असल्यामुळे येता येत नव्हतं. हा. मग तुम्ही टेंभुर्णीत येताय म्हणल्यानंतर मी तिथं आमच्या पाहुणे या दुकानी तुम्हाला ठेवायला लावलं आणि तिथून घेऊन गेलो. आल्यावर तुम्हाला काय वाटलं इथं? आल्यानंतर ही निसर्गातलं वातावरण सगळं बघून म्हणजे प्रसन्न वाटलं, मन समाधान झालं. इथं आता आम्हाला लय लवकर जायचं होतं, पण इथलं सगळं वातावरण बघून इथनं हालायची इच्छा सुद्धा होईना, असं झालं इथं आल्यानंतर. इथून पुढे तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता? ह्याच्याबद्दल माहिती तर देणार, पण मी स्वतः काहीतरी करायचा प्रयत्न करणार आहे. एक निदान एक तरी गाई सांभाळायचा प्रयत्न करीन.